आणि आयोजन आणि नियोजनाच्या भूमिकेत असलेले हे सारसोळे गावचे सुपुत्र आपण बघतोय. कुठेतरी कुशल 11 जय गणेश सारसोळे संघाचं आपण कौतुक करूया. त्या सर्व शिलेदारांची मेहनत अथक परिश्रम कुठेतरी आता सफल होताना बघायला मिळतंय. त्यांना कुठेतरी लाभलेलं पाठबळ सन्माननीय नगरसेवक सुरेशदादा पाटील आणि त्यांचे बंधू NMPLचे कमिशनर दीपकदादा पाटील ह्यांचं सर्वांची कुठेतरी पाठबळ या स्पर्धेला लाभतंय आणि ही दर्जेदार स्पर्धा स्वप्नवत स्पर्धा कुठेतरी यशस्वी होताना आपण अनुभवतोय. कुशल 11 संघ नाम काफी आहे. त्या संघाने कुठेतरी दर्जेदार खेळ त्यांच्या माध्यमातून आपण मागच्या 10 ते 12 वर्ष त्यांच्या डिकेटमध्ये आपण जर बघितलं तर त्या संघाने त्यांची दहशत दरारा तब्बल 10 ते 12 वर्ष या टेनिस बॉल नवी मुंबई टेनिस बॉल क्रिकेट पटलावरती गाजवलाय. जर देवनाथदादा मडवी असतील, उदयदादा तांडेल असतील, जग्गू मेयर असेल, शशी असेल, दत्ता असेल, ह्यांचा खेळ आपण त्यांच्या कारकिर्दीमध्ये अनुभवलाय आणि त्यांचा खेळ खरंच वाखाणण्याजोग्य होता. आणि त्यांचाच आता मात्र खेळ या पुढची पिढी कुठेतरी धुरा सांभाळताना आपण ही पुढची पिढी बघायला मिळते आणि त्यांचा सामना देखील आपल्याला पुढच्या सामन्यामध्ये आपल्याला बघायला मिळेल. ते देखील ॲक्शनमध्ये बघायला मिळतील. कुशल 11 जय गणेश सारसोळे नेक्स्ट मॅचमध्ये. सध्याच्या घडीला आता आपण सामना अनुभवतोय. आजच्या रजनीमधील तिसरी लढत चंद्रकांत स्पोर्ट्स बहिरीदेव वशिनी उरण येऊन इथून उपस्थित झालेला हा संघ. त्यांच्या अगेन्स्टमध्ये कुक्षित जय गजानन कुक्षित संघ. आणि जय गजानन कुक्षित संघ म्हटला तर अनुप पाटील आवर्जून उल्लेख केला जाईल. वन ऑफ द फायनेस्ट प्लेयर ऑफ दिस टेनिस बॉल क्रिकेट. आणि त्यांच्याकडचा असलेला क्लास, त्यांच्याकडचा असलेला दर्जा, त्यांच्याकडे असलेला मॅच टेम्परमेंट त्यांनी कित्येक वेळा दाखवलाय. बघू ह्या सामन्यामध्ये कसा खेळ साकारला जाईल. फर्स्ट बॉल पहिलाचा चेंडू आता मात्र हा चेंडू फुल टोस प्रकारचा चेंडू बिहाइंड द विकेट मात्र क्षेत्ररक्षण केलं गेलंय. चला जे गेटच्या जवळ जे प्रेक्षक उभे आहेत ना त्यांना विनंती असेल कृपया सर आपण सीमारेषेच्या मागे थांबायचंय. धन्यवाद. चला पंचांनी बीमरसाठी रिव्ह्यू घेतलाय. यस. आणि तिसरा पंचाच्या भूमिकेत असलेले अप्पा कोळी सर कुठेतरी निहाळणी पाहणी करतील. कुठेतरी tenniscricket.in टेक्नॉलॉजीची मदत घेतली जाईल. मैदानात घडलं काय, पहिला चेंडू डिलिव्हर करत असताना जितेश पाटीलच्या माध्यमातून कुठेतरी फुलटोस प्रकारचा चेंडू डिलिव्हर केला गेला आणि ऑनफिल्ड पंचाने मात्र कुठेतरी प्रश्न उद्भवला आहे आणि तो प्रश्नपत्रिका पुढे सोपवली आहे अप्पा कोळी सरांकडे. आणि टेक्नॉलॉजीचा वापर करून आता मात्र निहाळणी आणि पाहणी केली जाईल. आणि इट्स अ बीम नो बॉलने मात्र सुरुवात झाली. कुठेतरी खराब सुरुवात म्हणता येईल. आता मात्र बाहेरून दूरवरून प्रवास करत असताना कुठेतरी सुरुवात मात्र थोडीशी डळमळीत झाली असं म्हणणं वावगं ठरणार नाही. कारण बीमरचा मात्र सुरुवात होताना बघायला मिळते. जितेश पाटील ऑन बॉलिंग ट्रॅक, त्याच्यासमोर फलंदाज अनुप पाटील. फ्रीटचा बॉल, हा चेंडू अक्कूट टप्प्याचा चेंडू फ्रीटचा चेंडू होता आणि कुठेतरी थोडासा खाली राहिलेला चेंडू अनुप पाटील याला ठीकसा खेळण्यात मात्र असक्षम ठरला आणि हा डॉट बॉल मात्र बघायला मिळतोय. त्याच दरम्यान जय गजानन कुक्षित संघाचे पाठीराखे यांच्याच गावचे सुपुत्र मनोज पाटील यांच्या माध्यमातून कुठेतरी शुभेच्छा आल्यात आपल्या संघासाठी. आपण चर्चा करतो तो आता मात्र दूरवरून आलेला हा संघ, वशिनीवरून हा संघ उपस्थित झाला आहे. कुठेतरी वाईल्ड कार्ड एंट्रीमध्ये हा संघ या स्पर्धेत आपल्याला खेळताना बघायला मिळतोय. या अगोदर त्यांच्या जागी हृदय 11 केलवणे संघ अगोदर खेळणार होता पण त्यांचा कुठेतरी काही कारणास्तव त्यांना इथं उपस्थित होता आला नाही आणि त्या जागी आता वाईल्ड कार्ड एंट्री म्हणून वशिनी संघ उपस्थित झालाय. नेक्स्ट बॉल जितेश पाटील, हा चेंडू खोलवर टप्प्याचा चेंडू खोदून काढलाय. कार्पेटच्या सहाय्याने चेंडू ट्रॅव्हल होताना बघायला मिळतोय. लेग साईडला क्षेत्ररक्षण झालाय. साधं सोपं क्षेत्ररक्षण झालं. तोपर्यंत दोन्ही फलंदाजाच्या माध्यमातून एक धाव पूर्ण केली गेली आहे. कुठेतरी गोलंदाजाकडे असलेला वेग, त्याच्याकडचा असलेला दर्जा दाखवतोय. खोलवर टप्प्याचा मारा करण्यासाठी हा गोलंदाज ओळखला जातो जितेश पाटील. तशाच प्रकारचा चेंडू आतापर्यंत डिलिव्हर करत असताना बघायला मिळतोय. शेवटचा आता मात्र चेंडू आपण मागचा चेंडू जर बघितला तर त्या चेंडूवरती एक धाव बघायला मिळते. आणि हा चेंडू आता मात्र जबरदस्त चेंडू आणि एका चांगल्या चेंडूला चांगल्या फलंदाजाच्या माध्यमातून सन्मान दिला गेलाय. अप्रतिम चेंडू डिलिव्हर केला गेला परफेक्टली पिच आणि एका चांगल्या गोलंदाजाला आणि चांगल्या चेंडूला सन्मान दिलाय फलंदाज अनुप पाटीलच्या माध्यमातून. मागच्या चेंडूचा खेळ बघितला आपण.
आणि हा चेंडू पुन्हा एकदा आता मात्र वेगावरती स्वार होत असताना चेंडू डिलिव्हर केला गेला. एड ऑन द ब्रिलियंटली बॉल डिलिव्हरी, परफेक्टली पिच आणि शॉर्ट अप जॅक करत असताना कुठेतरी फेल टू कनेक्ट दॅट बॉल. अजून एक डॉट बॉल बघायला मिळाला. आपण बघू शकता लाईव्हच्या माध्यमातून आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न आणि आडव्या बॅटने खेळत असताना कुठेतरी कनेक्शन करत असताना कुठेतरी चुकी झाली आणि डॉट बॉल बघायला मिळतोय. जशी सुरुवात झाली होती आता मात्र काय गोलंदाजी केली आहे. 5 चेंडू अजूनपर्यंत फेकून झाल्यात. 5 मध्ये फक्त आणि फक्त जबरदस्त गोलंदाजी, 3 धाव खर्च केलेत. आणि हा चेंडू अजून एक आता मात्र खोलवर टप्प्याचा चेंडू कार्पेटच्या सहाय्याने काऊ कॉर्नर रिजनमध्ये चेंडू ट्रॅव्हल होताना बघायला मिळतोय. तिकडे प्रोटेक्शन ठेवलाय. फक्त आणि फक्त एकच धाव मिळते. पहिल्या षटकाची मित्रांनो सांगता झाली आहे, समाप्ती झाली आहे. धाव संख्या धावपळकावरती आपण बघतोय बिनबाद 4. पहिल्या षटकाची सुरुवात कुठेतरी मात्र सुरुवातीच भीमर डिलिव्हर केला. त्यानंतर गोलंदाजाने त्याचा असलेला क्लास, त्याच्याकडे असलेला दर्जा, त्याच्याकडे असलेला मॅच टेम्परमेंट त्यांनी शो केलं. कुठेतरी दर्जेदार चेंडू हाताळला आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर कुठेतरी अनुप पाटील सारख्या फलंदाजाला देखील रोखून धरलं. आणि फक्त धावा आपण खर्च होताना बघतोय 4. नेक्स्ट बॉल आता मात्र गोलंदाज बघायला मिळतो विशाल. आणि हा चेंडू शॉर्ट ऑफ गुड लेन ऑफ साईडला चेंडू खेळून काढलाय. चेंडू ट्रॅव्हल होताना बघायला मिळतोय बिहाइंड द क्षेत्ररक्षक. मात्र चेंडू अडवण्यात आता मात्र सक्षम ठरला. 2 धावा धरून पूर्ण केल्या गेल्यात. कुठेतरी थोडीशी दमछाक झाली क्षेत्ररक्षकाची, पण मात्र त्या स्वतःला सावरला आणि स्वतःला सावरत असताना चेंडू कुठेतरी त्याच्या माध्यमातून अडवला गेला आणि फक्त 2 धावा मिळतात. 2 ने स्कोर पुढे गेलाय 6 वरती. या स्पर्धेच्या दरम्यान प्रत्येक इनिंगमध्ये दोन्ही संघांना एक रिव्ह्यू असेल आणि तो रिव्ह्यू नो बॉलसाठी असेल, बीमरसाठी, वाईटसाठी आणि रनआउटसाठी. याची दोन्ही संघांनी नोंद घ्यायची. विशाल ऑन बॉलिंग ट्रॅक, हाफ ट्रॅकर डिलिव्हर केला होता मागील चेंडू आणि जस्ट गाईड केला होता ऑफ साईडला. 2 धावा मिळवल्या. वन सेकंड ऑन बॉलिंग ट्रॅक. पुन्हा एकदा अक्कूट टप्प्याचा चेंडू, या मैदानाच्या मातीचा सुगंध देणारा चेंडू डिलिव्हर केला. परफेक्टली बाउन्स, परफ्यूम डिलिव्हरी. कुठेतरी एक अप्रतिम चेंडू हाताळलाय. कुठेतरी हार्ड लाईनवरती अक्कूट टप्प्याचा चेंडू डिलिव्हर करत असताना आपण गोलंदाजाला बघतोय. आपण बघू शकता लाईव्हच्या माध्यमातून काय चेंडू डिलिव्हर केलाय. परफेक्टली बॉल. ह्या मैदानाच्या मातीचा कुठेतरी सुगंध दिला अनुप पाटीलला त्या चेंडूवरती. आणि हा चेंडू आता मात्र आउट साइड द ऑफ स्टंप. कुठेतरी वेगावरती स्वार होत असताना कुठेतरी दिशा हरवली या टायमाला गोलंदाज विशाल याची. पंचाने मात्र दंडित केले. सिंगलने मात्र स्कोर पुढे जाताना बघायला मिळेल 7 वरती. कुठेतरी दुसरं पॉवर प्लेचं षटक आहे. जमेची बाजू एक असंच असेल कुक्षित संघासाठी की दोन्ही सलामीवीर फलंदाज मात्र अजून खेळपट्टीवरती खेळ करताना बघायला मिळत आहेत. कुठेतरी अनुप पाटील स्ट्राईकला, आकाश सिंग नॉन स्ट्राईक एंडला. हॅलो, आदरणीय यशवंतजी तांडेल साहेब यांचं देखील शुभ आगमन झाले. त्यांचं देखील जय गणेश कौशल 11 सारसोय आयोजित लोकनेते चषक 2026 या पर्वामध्ये आम्ही सहर्ष स्वागत या ठिकाणी करतोय. वेलकम ओल टू कॉम्बॉक्स. चला, मागील चेंडूवरती आपण आणखी एक दर्जेदार चेंडू हाताळत असताना बघितलं विशालला. विशालच्या माध्यमातून एक डॉट बॉल खेळवला गेला. अनुप पाटील मात्र आता मात्र कुठेतरी स्वतःशी बोलत असेल. नेक्स्ट बॉल आणि स्वतःशी बोलत असताना चेंडू खेळून काढलाय. नो मॅन्स लँड मध्ये चेंडू ट्रॅव्हल होताना बघायला मिळतोय. 1 बाउन्स ओव्हर टू द फेन्स. हा येतोय लोकनेते चषकाचा दर्जेदार चौकार. थँक्यू डीजे महेश रसायनीवरून इथं उपस्थित झालाय. त्याचं देखील आपण कौतुक करूया. त्याच्या माध्यमातून देखील आपलं मनोरंजन केलं जात आहे. आपण बघू शकता लाईव्हच्या माध्यमातून काय चेंडू फटका खेळला होता. कुठेतरी आता मात्र सूर गवसलाय का. नेक्स्ट बॉल विशाल
आणि हा चेंडू आता मात्र यू मिस आय विल डेफिनेटली हिट. व्हाट अ बॉल, परफेक्टली पिच, राईट ऑन मनी, परफेक्टली बुंदा. व्हाट अ बॉल. यस डीजे. काय चेंडू खेळवलाय. अगोदरच्या चेंडूवरती चौकार खाल्ल्यानंतर गोलंदाजाने त्याच्याकडचा असलेला दमखम दाखवला. विकेट 40 मिळवली. 40 प्लस कुक्षित टीमचे कॅप्टन आदरणीय श्रीकांतजी पाटील साहेब आणि आदरणीय राजेशजी मोरावकर साहेब आणि योगेशजी पाटील यांचं देखील आम्ही या क्रीडा स्पर्धेच्या निमित्ताने सरसे स्वागत करतोय. ओल टू कॉम बॉक्स. आता मात्र फुलटॉस प्रकारचा चेंडू खेळून काढलाय. लेग साईडला जातोय चेंडू. दन दन करत सीमा रेषा पार. मिळतील धावा 4. यस डीजे. विनोदच्या माध्यमातून आल्या आल्या चौकार आपण खेळताना बघितला. मात्र 2 षटकाची सांगता झाली मित्रांनो. 2 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या आपण धावपळकावरती बघतोय. 15-15 फॉर द लॉस ऑफ 1 विकेट. बाद होणारा फलंदाज अनुप पाटील खेम्यात परतलाय. कुठेतरी आल्या आल्या नवीन फलंदाजाने मात्र धुरा सांभाळे पहिला चेंडू फेस करत असताना लेग साईडला स्क्वेअर लेग साईडला टोलवलेला हा चौकार त्याच्या माध्यमातून बघितला. आता मात्र तिसऱ्या षटकाला जशी सुरुवात होतीये पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅकवर आपण बघतोय. जितेश पाटील ज्याने पहिलं षटक हाताळलं होतं तोच गोलंदाज बॉलिंग ट्रॅकवर. आणि हा चेंडू आता मग ऑन द राईज फटका खेळून काढला. चेंडू हवेत आहे आणि चेंडू जातोय 1 बाउन्स ओव्हर द फेन्स. हा अजून एक येतोय लोकनेते चषकाचा दर्जेदार चौकार. सुरुवात चांगली झाली तिसऱ्या षटकाची. आकाश सिंगच्या माध्यमातून ऑन द राईज फटका खेळला गेला आणि एक दर्जेदार चौकार आपण अनुभवला. पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅकवर जितेश पाटील टू आकाश सिंग. आणि हा चेंडू गती परिवर्तन करत असताना कुठेतरी स्लोअर बॉल पिक केलाय आणि स्लोअर बॉलला पिक करत असताना सरळ मिड विकेटच्या दिशेने टेलून काढलेला हा आणखी एक आपण अनुभवतोय लोकनेते चषकाचा दर्जेदार चौकार. सुंदर फटकेबाजी होती. आकाश सिंगच्या माध्यमातून कुठेतरी दर्जेदार खेळ साकारला जातो. आता धावसंख्या पुढे सरसावताना बघायला मिळते. वेगाने प्रचंड वेगाने पुढे जाताना बघायला मिळते. 23 वरती 23. कुठेतरी मागचे 3 चेंडू मात्र कुक्षित संघाच्या बाजूने मात्र मोमेंटम खेचून आणताना बघायला मिळतात. आणि आता मात्र फॉलो थ्रू मध्ये स्ट्रेट बॅक पास टू द बॉल. चेंडू जातोय सरळ. आता मात्र प्रोटेक्शन आहे तिकडे. एकदा धावून पूर्ण दुसऱ्या धावचा प्रयत्न केला गेला होता मात्र वेळीत परत पाठवलं. विनोदने मात्र आकाश सिंगला माघारी परतवलं आणि राईट कॉल म्हणेन. कुठेतरी दर्जेदार क्षेत्ररक्षण झालं होतं. फेकी देखील जबरदस्त झाली होती. फक्त एका धावावरती मात्र समाधान मानावं लागेल. एका धावेने स्कोर पुढे जाताना बघायला मिळतो मित्रांनो आपल्याला 24 वरती 24. जितेश पाटील 1 सेकंड बॉलिंग ट्रॅक. आणि हा चेंडू आता मात्र चेंडू थोडा खाली राहतोय. मात्र विनोदने मात्र जज केलाय. सहज खेळून काढलेला एक साईडला तिकडे प्रोटेक्शन आहे. एक धाव धावून पूर्ण दुसऱ्या धावेचा प्रयत्न होताना बघायला मिळतोय आणि 2 धावा सहजरित्या पूर्ण केल्या गेल्यात.
विनोद जसा आलाय तसा मात्र कुठेतरी खेळ सावारला गेलाय. जय गजानन कुक्षत संघाचा कुठेतरी आलेला त्याच्या माध्यमातून चौकार बघितला. त्याच्यानंतरच्या तिसऱ्या षटकाला जशी सुरुवात झाली आकाश सिंगने देखील तशी साथ दिली. लगातारचे 2 चौकार त्याच्या माध्यमातून बघायला मिळाले. तिसरं षटक प्रगतीपथावर असताना 4 चेंडू अजूनपर्यंत टाकून झालेत. धावसंख्या खर्च झाल्यात या षटकात 11. 5वा चेंडू आणि हा चेंडू खोलवर टप्प्याचा चेंडू परफेक्टली बुंदा. शॉर्टर फॉर्मॅटमध्ये हा चेंडू आवर्जून खेळवला जातो गोलंदाजाच्या माध्यमातून आणि ह्या चेंडूचा मात्र फलंदाजाकडे फारसं प्रत्युत्तर नसतं. फक्त आणि फक्त सिंगलसाठी आता मात्र हा चेंडू खेळून काढलाय. सिंगलने स्कोर पुन्हा एकदा पुढे जाताना बघायला मिळेल. 27 वरती 27. टेनिस क्रिकेट .inच्या माध्यमातून आपल्याला ही स्पर्धा घर बसल्या अनुभवतोय आणि जे प्रेक्षक आपल्याला घर बसल्या जोडले गेले त्यांचं देखील आपण या स्पर्धेच्या माध्यमातून सहर्ष स्वागत करूया. दरम्यान हा चेंडू हाफ ट्रॅकर आणि तिथं प्रोटेक्शन आहे. एकमेव क्षेत्ररक्षक स्क्वेअर लेग क्षेत्रामध्ये उभा होता आणि त्याच्या मगरमिठीमध्ये चेंडू विसावत आहे. तिसऱ्या षटकाची सांगता झाली आहे. समाप्ती झाली आहे. धावसंख्या धावफलकावरती आपण बघतोय 27-27 SDJ. चला नवीन गोलंदाज वैयक्तिक पहिलं आणि सांघिक 4थं षटक हाताळत असताना बघायला मिळेल आपल्याला प्रतीत पाटील आणि नवीन फलंदाज देखील आपल्याला बघायला मिळतोय विनय शर्मा, वन ऑफ द फायनेस्ट प्लेयर ऑफ द कुक्षित गाव. विनय शर्माने आपल्याला कित्येक वेळा सिद्ध केलाय आणि एक लयात बहरात असलेला फलंदाज मात्र इन ॲट नंबर 4 आलाय. कुठेतरी हानामारच्या षटकांना सुरुवात झाल्या आणि विनय शर्माची देखील एंट्री झाली. त्याच्या जोडीला मदतीला साथीला विनोद मात्र मैदानात तग धरू नये. कुठेतरी 3 चेंडू फेस केल्यात. 3 चेंडू फेस करत असताना त्याच्या नावी 7 धावा गणल्या गेलेत. प्रतीत ऑन बॉलिंग ट्रॅक. कुठेतरी क्षेत्ररक्षणाची पाहणी केली गेली. योग्य जागी योग्य क्षेत्ररक्षकाला तैनात केला गेलाय. दूरवरचा रनअप घेऊन आता मात्र बॉलिंग ट्रॅकवर सज्ज झालाय आणि हा चेंडू वेगावरती स्वार गती आणि ह्या गतीचं उत्तर मात्र विनोदकडे नाहीये. कुठेतरी दर्जेदार वेगवान चेंडू हाताळला गेला प्रतीतच्या माध्यमातून. तिन्ही गोलंदाजांचं कौतुक असेल. तिन्ही गोलंदाजांकडे प्रचंड वेग आहे. दूरवरचा प्रवास करून कुठेतरी वशिरी टीम इथपर्यंत पोहोचली आणि त्यांच्याकडचा असलेला खेळ आता मात्र आपल्याला अनुभवायला मिळतोय. कुठेतरी गोलंदाजी मात्र आतापर्यंत तरी दर्जेदार झाली असं म्हणणं वावगं ठरणार नाहीये. अजून एक वेगावरती स्वार होणारा चेंडू डिलिव्हर केलाय. लगातारचे 2 डॉटने आता मात्र कुठेतरी विनोद दडपणाखाली आला असेल निश्चितच. कारण शॉर्टर फॉर्मॅटमध्ये तुम्ही जेवढे डॉट बॉल खेळाल ना तेवढा तुमचा संघ बॅट फूटवर जाणार याची जाणीव विनोदला असेल. आणि पुढचा चेंडू फेस करत असताना त्याच्या माध्यमातून कसा खेळ साकारला जाईल, कशा प्रकारचा फटका खेळला जाईल, काय रणनीती असेल हे बघणं इंटरेस्टिंग असेल. नेक्स्ट बॉल प्रतीत ऑन बॉलिंग ट्रॅक आणि हा चेंडू आत्ता मात्र गती परिवर्तन केलाय मित्रांनो. काय गोलंदाजी केली जाते. गोलंदाजी करणं म्हणजे मित्रांनो फक्त चेंडू फेकणं नव्हे. तुमच्याकडे गती परिवर्तन असणं गरजेचं आहे. तुमच्याकडे चांगला यॉर्कर बॉल असणं गरजेचं आहे. तुमच्याकडे एक शॉर्ट बॉल हाताळण्याची कला असायला हवी आहे आणि तीच कला मात्र आता प्रतीतच्या माध्यमातून आपल्याला आत्ता तरी शब्दाच्या घडीला बघायला मिळते. अगोदरचे 2 वेगावरती स्वार होणारे चेंडू डिलिव्हर केले. नंतरचं केलेलं आहे गती परिवर्तन. शॉर्टर फॉर्मॅटमध्ये गती परिवर्तन देखील एक चांगला अस्त्र आहे. आणि हा चेंडू आता मात्र चेंडू हवेत आहे. आउट ऑफ द रीच चेंडू जातोय. बिहाइंड द विकेट क्षेत्ररक्षण झालाय. तोपर्यंत 2 धावा सहजरित्या पूर्ण केल्या जात आहेत दोन्ही फलंदाजाच्या माध्यमातून. कुठेतरी 4थ्या चेंडूवरती आता मात्र 2 धावा येताना बघायला मिळतात. जी धावसंख्या थांबली होती, रोडावली होती, मंदावली होती त्या 2ने पुढे जाताना बघायला मिळते. 2ने स्कोर पुढे गेला 29 वरती. 29 रन्स ऑन टू द स्कोर बोर्ड फॉर द लॉस ऑफ 2 विकेट्स. प्रथम फलंदाजी करत असताना 4थं षटक प्रगतीपथावर. जय गजानन कुक्षित संघ कुठेतरी आता उर्वरित चेंडू शेष 8 चेंडूमध्ये किती धावा काढतील, काय टार्गेट सेट केलं जाईल ह्याकडे सर्व पाठीराख्यांचं लक्ष लागलं असेल आता कुठेतरी. आणि हा चेंडू आता मात्र दर्जेदार चेंडू हाताळलाय. डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न आणि डायरेक्ट हिट केलाय. इट्स OUT. अजून एक फलंदाज बाद होताना बघायला मिळेल. यस DJ.
रूपाने बाद झालाय, त्याचं कौतुक केलं. आणि आपण कित्येक वेळा अनुभवलो असेल कॉमेंटेटरच्या माध्यमातून ज्या फलंदाजाचं किंवा ज्या गोलंदाजाचं ज्या खेळाडूचं कौतुक होतं त्या कॉमेंटेटर कर्स लागतात. आणि तसंच काय मैदानात चित्र बघायला मिळालं. विनय शर्मा मात्र धावबच्च्या रूपाने बाद झालाय. कुठेतरी आता मात्र उर्वरित चेंडू खेळत असताना काय रणनीती असेल, कसा खेळ साकारला जाईल जय गजानन कुक्षे संघाच्या फलंदाजांच्या माध्यमातून आणि त्यांना रोखण्यासाठी काय रणनीती आखली जाईल वशिनी टीम संघाकडून, हे बघणं इंटरेस्टिंग असेल. अजूनही स्कोर 29 वरती आपण बघतोय. कुठेतरी ह्या षटकात मात्र पूर्णपणे बांधून ठेवलाय. सुरुवातीच्या 3 षटकामध्ये 27 होते, मात्र ह्या षटकात प्रतीतचं कौतुक असेल. चौथं षटक हाताळत असताना 5 चेंडू अजूनपर्यंत डिलिव्हर केलेत आणि 5 मध्ये फक्त आणि फक्त 2 धावा खर्च केल्यात. आणि एक महत्त्वपूर्ण फलंदाज धावाच्या रूपाने देखील बाद केला गेलाय. डायरेक्ट हिट देखील त्याच्या माध्यमातून केलं गेलं. कौतुक असेल प्रतीतचं. नवीन फलंदाज आलाय तन्मय. आणि हा चेंडू अजून एक वाव, जबरदस्त गोलंदाजीचं प्रदर्शन. काय चेंडू हाताळलाय, अप्रतिम, भेदक, तिखट जहाल मारा आपण बघितलाय प्रतीतचा. 4 षटकांची मित्रांनो इथं सांगता झाली, समाप्ती झाली. धावसंख्या धावपळकावरती 29. बघू शकता मागच्या षटकाचं हायलाइट्स टेनिस क्रिकेट .inच्या माध्यमातून. प्रतीतला आपण गोलंदाजी करत असताना अनुभवतोय. काय गोलंदाजी गेली आहे. लगातारच्या वेगावरती स्वार होणारे चेंडू डिलिव्हर केले गेले. अप्रतिम गोलंदाजीचं प्रदर्शन, पृथक्करण. गोलंदाजाचं नाव आहे प्रतीत. फक्त आणि फक्त 2 धावा खर्च केल्या. आता मात्र शेवटचं षटक हाताळत असताना आपल्याला गोलंदाज बघायला मिळेल स्मिथ पाटील. कुठेतरी आता मात्र जय गजानन कुक्षे संघाच्या फलंदाज मात्र स्वतःशी बोलावं लागेल. कारण काय मित्रांनो, अंधाराला घाबरून इतिहास कधीच घडत नसतो. अंधाराला घाबरून इतिहास कधीच घडत नसतो. खरा खेळाडू तोच जो संकटातही डगमगत नसतो. प्रत्येक चेंडूवर आज प्रहार असा असावा की प्रतिस्पर्धीच्या मनात आपलाच दरारा असावा. असाच काय खेळ आपल्याला मात्र साकारावा लागेल. आदरणीय किरणजी मेहर यांना देखील आम्ही आमंत्रित करतोय की किरणजी मेहर साहेब आपण देखील व्यासपीठावर येऊन विराजमान व्हायचं. आपल्या देखील जय गणेश कुशल 11 सारसोय या टीमच्या माध्यमातून लोकनेते चषक 2026 या पर्वामध्ये सहर्ष स्वागत. ऑल टू कॉम्बॉक्स. काय गोलंदाजी होते यार, वाव, जबरदस्त. स्मिथ अप्रतिम. जसं प्रतीतने मात्र षटक वेगळं त्याच्याच पावलावरती पाऊल ठेवून कुठेतरी गोलंदाजी केली जाते स्मिथच्या माध्यमातून. लगातारचे 2 डॉट बॉल आपण अनुभवलेत. कुठेतरी पूर्णपणे बांधून ठेवलाय. धावसंख्या 29 वरती स्थगित, सीमित, खुंटीत. स्मिथ आणि सर्व गोलंदाज जे बघितले आपण वशिनी टीमकडून, सर्व वेगावरती स्वार होणारे गोलंदाज आहेत. वाव, जबरदस्त, अप्रतिम गोलंदाजी प्रदर्शन. आणि तेवढंच जबरदस्त यष्टीरक्षण बघायला मिळतं. बिहाइंड द विकेट जीवित मात्र स्वतः कर्णधार आपल्याला बघायला मिळतोय. त्याच्या माध्यमातून देखील सेफ हँड्स बघायला मिळाले आहेत. यस डीजे. चला नेक्स्ट मॅच मध्ये आपण कॉल देऊया. होम टीम कुशल 11 जय गणेश सारसोले त्यांच्या अगेन्स्ट मध्ये के ग्रुप शहाबाज. दोन्ही संघाच्या संघनायकांना विनंती असेल, जशी ही इनिंग संपेल आपण नाणेफेकीचा कॉल करणार आहोत, तरी दोन्ही कर्णधार विनंती असेल लगेच सज्ज राहायचे. बिटवीन द इनिंग आपण नाणेफेकीचा कॉल करणार आहोत. नवीन फलंदाज आलाय ब्रिजेश. बघूया शेवटचे 3 चेंडू शेष शिल्लक, बाकी 3 मध्ये किती गाळतील हे बघणे इंटरेस्टिंग असेल. हा चेंडू आता मात्र अक्कूट टप्प्याचा चेंडू आता मात्र जीवित मात्र जेल खाली घेण्याचा प्रयत्न आणि सेफ हँड्स पुन्हा एकदा बघायला मिळतात. बॅक टू बॅक 2 विकेट्स. यस डीजे.
थँक्यू डीजे. लगातारच्या 2 चेंडूंवरती 2 बळी. स्मिथ इज ऑन हॅट्रिक अँड टू फेस द म्युझिक ऑफ हॅट्रिक बॉल. नवीन फलंदाज विकेटवरती येताना बघायला मिळतोय प्रदीप. कालच्या रात्रीमध्ये आपण बघितलं क्रिश मुकादम बेलापूर संघ प्रियदर्शनी बेलापूर संघाच्या मात्र कुठेतरी गोलंदाजाने काल हॅट्रिक नमूद केली होती. या स्पर्धेत कुठेतरी एकमेव हॅट्रिक काल घेतली गेली आहे. क्रिश मुकादम ह्या गोलंदाजाच्या नावी ती हॅट्रिक गणली गेली आहे. बघूया स्मिथ या स्पर्धेतली दुसरी हॅट्रिक आपल्याला बघायला मिळेल का. नेक्स्ट बॉल हॅट्रिक बॉल आणि हा चेंडू गतीवरती स्वार होत असताना कुठेतरी वाईट चेंडू फेकला गेलाय. वेगावरती नियंत्रण नव्हतं. कुठेतरी ओव्हर एक्सायटेड झाला गोलंदाज आणि थोडासा लेग साईडच्या बाहेरचा चेंडू फेकला गेला. पंचाने मात्र दंडित केलं आणि दंडित करत असताना एका धावेचा भरणा होताना आपल्याला बघायला मिळतोय. धावसंख्या जाऊन पोहोचले 30 वरती. 30 रन्स ऑन टू द स्कोर बोर्ड. अजूनही मात्र हा खुड चप्प्याचा चेंडू हवेत खेळून काढलाय. अजून एक झेल. जबरदस्त गोलंदाजीचं प्रदर्शन. आपण बघायला मिळतोय चंद्रकांत स्पोर्ट्स बहिरीदेव वशिनी वरून इथं प्रस्थापित झालेला हा संघ आणि त्यांच्या माध्यमातून कुठेतरी दर्जेदार खेळ आपण अनुभवतोय. गोलंदाजी धार आहे आणि ती धार प्रत्येक गोलंदाजीने दाखवली आहे आणि त्या धारेसमोर मात्र कुठेतरी जय गजानन कुक्षे संघाच्या फलंदाजांना मात्र कुठेतरी दमछाक होताना बघायला मिळेल आणि त्यांची वारंवार मात्र गळती बघायला मिळते. फलंदाज क्रमांक 6वा फलंदाज आपण बाद होताना बघितला. हा चेंडू आता मात्र खोलवर टप्प्याचा चेंडू लेग साईडला खोलून काढलाय. चेंडू जातोय डीपिश लेग साईडला आणि हा क्षेत्ररक्षण आता मात्र थ्रो करत असताना कुठेतरी वेवट थ्रो झाला. तिसऱ्या धावेचा प्रयत्न आणि खराब क्रिकेट शेवटच्या चेंडूवरती आता बघायला मिळाला. कुठेतरी 3 धावा पूर्ण होताना बघायला मिळाल्यात. शेवटच्या चेंडूवरती 3 धावा आल्यात. मित्रांनो 5 षटकांची म्हणजे एका पहिल्या इनिंगचा खेळ इथं संपलाय. जय गजानन कुक्षे संघाची धावसंख्या आपण धावपळकावरती बघतोय 33 आणि 34 धावांचं असं आव्हान समोर असेल. आपण कॉल देऊया. कुशल जय गणेश सरसोळे संघ त्याच्या अगेन्स्टमध्ये के ग्रुप शहाबाज. आपण अनुभवतोय लोकनेते चषक 2026 हा थरार कुठेतरी 6व्या पर्वामध्ये येत असताना हे आपण डे नाईट फॉर्मॅटमध्ये ही स्पर्धा अनुभवतोय. कुठेतरी यशस्वी आयोजन आपण अनुभवतोय. आपण कौतुक करूया कुशल इलेव्हन जय गणेश सरसोळे संघ आणि या सर्व शिलेदारांचं कौतुक करूया. आपण सन्माननीय नगरसेवक सूर्यदादा पाटील कौतुक करूया. आपण दीपकदादा पाटील NMPL कमिशनर आणि त्यांचे सर्व पाठीराखे यांच्या कुठेतरी अथक परिश्रमाने प्रयत्नाने ही स्पर्धा आपण अनुभवतोय आणि आपण विद्यमान लढत कुठेतरी अनुभवतोय आणि चांगला खेळ साकारताना बघितला आपण. त्यानंतर आपण टॉसकडे जाणार आहोत. कुशल इलेव्हन जय गणेश सरसोळे त्यांच्या अगेन्स्टमध्ये के ग्रुप शहाबाज. यस आणि टॉससाठी तिथे आपल्या समोर जोडले जातील राहुलजी शिरसाट. यशवंतजी तांडेल यांच्या शुभ हस्ते टॉस या ठिकाणी केला जातोय. एकीकडे लोकनेते चषक तर एकीकडे सुरेशदादा कॉल दिला होता. फरहान चौधरी यांनी टॉस तुम्ही जिंकलाय. तुमचा निर्णय काय असेल? क्षेत्ररक्षण करू. क्षेत्ररक्षण तुम्ही करणार आहात. अनेक युवा खेळाडू तुमच्या टीममध्ये सध्याच्या घडीला खेळताना आपल्याला पाहायला मिळतात. आज त्यांना एक चांगला प्लॅटफॉर्म या निकेश मोदी शहाबाज के ग्रुप शहाबाज या टीमच्या माध्यमातून या मॅचमध्ये मिळणार आहे. एकंदरीत या स्पर्धेबद्दल काय म्हणाल? स्पर्धा तर खूप सुंदर आहे आणि लारा दादाचं तर नावच आहे, कारण का 2 महिन्यापासून तयारी चालू होती ही टुर्नामेंटची आणि मी पहिला सांगितलेलं लारा दादाला का मला नाईटमध्ये खेळायचंच आहे, तरी ही मला एंट्री दिली, त्याच्याबद्दल धन्यवाद लारा दादाचा. टॉस जर तुम्ही जिंकला असता तर तुमचा निर्णय काय असता? आम्ही ग्राउंडच्या हिशोबाने आम्ही बॅटिंग करणार होतो पहिले. बॅटिंग तुम्ही करणार
आहात, परंतु आज होम ग्राउंडवर एक नवा अध्याय तुमच्या समोर आहे. प्रतिस्पर्धी संघ देखील भरपूर ताकदीचा आहे आणि यंदाच्या हंगामामध्ये भरपूर चांगली कामगिरी त्यांच्या माध्यमातून राहिली. तुम्ही देखील एक घटक आहात, कारण तुम्ही देखील जय गणेश कुशल 11 सारसो या टीमचे खेळाडू आहेत. एकंदरीत स्पर्धेबद्दल काय म्हणाल? स्पर्धा खूप चांगला नियोजन केलं आहे. खूप मजा येईल खेळायला आणि समोरचे संघ पण खूप छान आहे. खूप चांगली मॅच होईल आमची. येस, थँक्यू. टॉस जिंकलाय टीम के ग्रुप शाबाज या टीमने फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतलाय. कुठेही जाऊ नका, ऐकत राहा, पाहत राहा लोकनेते चषक 2026 चे पर्व. धन्यवाद. आदरणीय रमेशजी ठाकूर साहेब यांचं आगमन देखील या क्रीडा स्पर्धेच्या निमित्ताने या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. त्यांचं देखील आम्ही या स्पर्धेच्या निमित्ताने सहर्ष स्वागत या ठिकाणी करतोय. चला, जशी सेकंड इनिंगला सुरुवात होईल आता मात्र कुठेतरी आवाजामध्ये बदल केला जाईल आणि आपण नेक्स्ट इनिंगमध्ये आवाज ऐकणार आहात राहुलजी शिरसाट यांचा. तेच, थँक्यू. अमरजी भोईर सरांचा आवाज तुम्ही ऐकलात. या अगोदरच्या इनिंगमध्ये सुमधुर वाणीने संपूर्ण प्रेक्षकांची मनं त्यांनी जिंकली आणि भरपूर चांगली भूमिका समालोचक म्हणून त्यांची देखील आपल्याला पाहायला मिळते. पहिल्या सत्रामध्ये बॅटिंग करत असताना 33 रन कंप्लीट केल्या टीम जय गजानन कुक्षेत या टीमने आणि 34 रनचं लक्ष्य सेट केलं गेलं. टीम हृदय 11 बहिरीदेव चंद्रकांत स्पोर्ट्स क्लब वशिनी या टीम समोर उरण तालुक्यातील एक नामवंत संघ म्हणून देखील या संघाकडे पाहिलं जातं. ज्या प्रकारे पहिल्या इनिंगमध्ये त्यांनी भरपूर चांगले इरादे स्पष्ट केले, परंतु या मॅचमध्ये एक नवा अध्याय त्यांच्या समोर आपल्याला पाहायला मिळते. क्रिकेटमध्ये कधीच कुठले लक्ष छोटं किंवा मोठं नसतं. तुमच्या टीमचा विजय, तुमच्या गावाचा विजय हाच मात्र भरपूर महत्त्वपूर्ण असतो. 34 धावांचं लक्ष आहे आणि सलामीची जोडी मात्र मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळेल. प्रतीत पाटील आणि त्याचबरोबर जीवित मात्रे ही जोडी आपल्याला पाहायला मिळते. ज्या जोडीने आपल्या अफलातून खेळीच्या जोरावर वशिनीचं क्रिकेट पटलावर नेलं. यंदाच्या हंगामामध्ये ज्या ज्या ठिकाणी गेले त्या त्या ठिकाणी आपल्या कौशल्याच्या जोरावर सातत्याने आपल्या टीमला वर्चस्वामध्ये ठेवणारी ही जोडी सध्याच्या घडीला आपल्याला पाहायला मिळते. तर गोलंदाजीच्या ट्रॅकवर वैयक्तिक पहिलं आणि सांघिक पहिले षटक टीम जय गजानन कुक्षेत या टीमच्या माध्यमातून गोलंदाज अब्बू आपल्याला पाहायला मिळेल. 30 बॉलमध्ये धावा रोखायच्या, त्या म्हणजे 34 या मॅचमध्ये जिंकण्यासाठी जय गजानन कुक्षेत या टीमला अगेन्स्ट हृदय 11 बहिरीदेव चंद्रकांत स्पोर्ट्स क्लब वशिनी या टीमच्या विरुद्धामध्ये सामना क्रमांक 3 आपण पाहतोय. कुशल 11 जय गणेश सारसोय आयोजित लोकनेते चषक 2026 आणि 6व्या पर्वामध्ये दिवस रात्र क्रिकेटचा थरार आपल्या समोर आपल्याला पाहायला मिळतोय. आलेल्या तमाम क्रिकेट रसिकांचं, उपस्थित मान्यवरांचं आम्ही पुन्हा एकदा सहर्ष स्वागत करतोय आणि जाऊया मॅचच्या दिशेने. एक महत्त्वपूर्ण मॅच सेकंड इनिंगला होते सुरुवात. 34 रनचं टार्गेट ओव्हर द विकेट. पहिला बॉल लॉफ्ट केला, टायमिंग भरपूर चांगला. चेंडू येईल काव कॉर्नरच्या दिशेने, फिल्डर पोहोचेल तोपर्यंत चेंडू जाईल ओव्हर द रोप. पहिल्या बॉलवर आपले इरादे स्पष्ट करत असताना प्रतीत पाटीलच्या बॅटमधून येतोय हा दमदार स्ट्रोक, चौकार. आपल्या कर्तृत्वाचा, आपल्या कौशल्याचा डंका वाजवत असताना प्रतीत पाटीलने ज्या प्रकारे चौकार लगावला आणि धावफलकाचा प्रारंभ होत असताना 4 धावा मात्र स्कोरबोर्डवर आपल्याला पाहायला मिळतात. अजूनही करायच्या त्या म्हणजे 30 रन. पुन्हा एकदा बिगिट करण्याचा प्रयत्न. मिडॉनला फिल्डर आहे, चांगली फिल्डिंग आपल्याला पाहायला मिळाली. ब्रिजेशच्या माध्यमातून फक्त आणि फक्त एकच सिंगल प्रतीतने कंप्लीट केली. पॉवर प्लेचं पहिले षटक आहे. 2 फिल्डर 38 सर्कलच्या बाहेर आपल्याला पाहायला मिळतात. एक फिल्डर जो डीपेक्षा कव्हरला देखील तैनात केला गेलाय. एक फिल्डर जर आपण पाहिलं तर डीप मिडविकेटला देखील तैनात केला गेलाय. परंतु या 2 फिल्डरला भेदून मोठे फटके मात्र जरूर खेळायचे. स्टान्स बदलले, ताकदीचा पुरेपूर वापर, परंतु तेवढाच दमदार झेल पकडलाय तन्मयने.
अक्रॉस द क्रिकेट व्हेरी बॅड क्रिकेट हे नेहमी म्हटलं जातं, परंतु या क्षणाला नियंत्रण चुकलं आणि जीवित मात्र कोणतेही खातं न खोलता स्वतः टीमचा महानायक परततोय मैदानाच्या बाहेर. पहिला धक्का. केली सध्याच्या घडीला आपल्या डीजे मास्टरच्या माध्यमातून एक महत्वाचा विकेट देखील ज्या प्रकारे गमवलाय टीम हृदय 11 बहिरीदेव चंद्रकांत स्पोर्ट्स क्लब वशिनी या टीमने. आणि नवीन फलंदाज मात्र जितेश पाटील मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. जिंकण्यासाठी जीत मिळवण्यासाठी जितेश पाटीलला देखील भरपूर चांगली कामगिरी एकंदरीत मात्र जरूर करावी लागेल या मॅचमध्ये. एक गडी बाद 5 अशी स्थिती आपल्याला पाहायला मिळते. स्ट्रायकिंग एंडला जितेश पाटील आलाय. एक नवी उम्मीद या डोळ्यासमोर ठेवून एक नवी रणनीती मात्र जरूर आखली या फलंदाजाने. अब्बूने आतापर्यंत 3 बॉल रिलीज केलेत, त्यामध्ये एक महत्वाचा विकेट देखील त्याने प्राप्त केलाय. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न आल्या पावली जितेश पाटील देखील मैदानाच्या बाहेर परततोय. बॅक टू बॅक दुसरा विकेट. काय गोलंदाजी अब्बूच्या माध्यमातून. जसा चौकार आला आणि त्यानंतर एक लाजवाब पाहिजे आणि हेच प्रात्यक्षिक आपल्याला पाहायला मिळालं. सलग बॅक टू बॅक 2 महत्वाचे विकेट. हा दुसरा धक्का. दोन आपण ऐकली, परंतु आज एक नवीन विक्रम करण्याची संधी आली गोलंदाज अब्बूला. कारण या स्पर्धेमध्ये पहिली विकेट हॅट्रिक प्रियदर्शनी बेलापूर टीमचा गोलंदाज अपकमिंग रायझिंग स्टार क्रिश मुकादमने कालच्या रात्रीमध्ये एक विकेट हॅट्रिक प्राप्त केली आणि त्यानंतर या स्पर्धेतील दुसरी विकेट हॅट्रिक अब्बूच्या नावावर होईल की काय हे प्रश्नचिन्ह निर्माण झालंय. नवीन फलंदाज स्मिथ आलाय. काय गोलंदाजी पाहायला मिळते. बॅक टू बॅक 2 महत्वाचे विकेट प्राप्त केल्यानंतर कॉन्फिडन्स लेवल हाय झाली टीम जय गजानन कुक्षित या टीमची. आम्ही मगाशी देखील ज्या प्रकारे उल्लेख केला, टार्गेट कधीच कुठलं छोटं किंवा मोठं नसतं. तुमचा मिळवलेला विजय हा मात्र खऱ्या अर्थाने तुमच्या गावाचा अभिमान असतो आणि तो विजय मिळवण्यासाठी सध्याच्या घडीला हे दोन्ही संघ मात्र भरपूर चांगले प्रयत्न करत आहेत. ज्याचं प्रदर्शन चांगला त्याचा विजय निश्चित, ज्याचं प्रदर्शन खराब त्याचा पराभव निश्चित. 5 वर 2 अशी स्थिती. ओव्हर नंबर 1 सध्याच्या घडीला मार्गस्थ असताना शेवटचे 2 बॉल अजूनही शिल्लक आहेत अब्बूच्या खात्यामधील. या क्षणाला बॅटच्या स्लाइसचा वेध घेतलाय, परंतु घडलंय काय. नो बॉलचा इशारा आला आणि त्यानंतर रन मिळतील 4. सोने पे सुहागा सध्याच्या घडीला आपल्याला पाहायला मिळालाय. एखादं नवीन शहर ज्यावेळेस वसलं जातं त्या नवीन शहरामध्ये एखादं सुपर मार्केट ज्यावेळेस येतं ना, त्या सुपर मार्केटमध्ये ज्यावेळेस फेस्टिवल सीझनमध्ये भरपूर ऑफर असतात ना, तशीच ऑफर सध्याच्या घडीला वशिनी टीमला मिळाली. बाय 1 4 फ्री आणि हे प्रात्यक्षिक आपल्याला पाहायला मिळालं. फ्रीडचा बॉल होता, थोडंसं प्रभावित केलं बॅट्समन स्मिथला. हा बॉल रिलीज केल्यानंतर आणि 1 रन या ठिकाणी लेग बायच्या स्वरूपामध्ये ॲड होत असताना टीमची धावसंख्या आतापर्यंत 11 वर 2 अशी स्थिती आपल्याला पाहायला मिळते. 2 महत्त्वाचे विकेट आतापर्यंत गमावल्यानंतर आपल्या टीमला सावरण्याची भूमिका स्मिथ आणि प्रतीतला मात्र जरूर करावी लागेल. 2 बॉल पेस केले आतापर्यंत प्रतीतने. 5 रनवर तो खेळतो, ज्याने या इनिंगची सुरुवात चौकाराने केली. लोअर फुलटॉस होता, हलक्या त्याने दिशा दिली. कल्पकता भरलेला स्ट्रोक, क्रिकेटमधलं टेम्परामेंट पाहायला मिळालं. सुरुवातीच्या पहिल्या बॉलवर देखील चौकाराने या गोलंदाजाचं स्वागत केलं आणि त्याचा शेवट देखील चौकारानेच करतोय. पाहता पाहता 1 ओव्हरचा खेळ देखील कंप्लीट होतोय आणि 1 ओव्हरच्या समाप्तीनंतर पहिल्या सत्रामध्ये बॅटिंग करत असताना टीम हृदय 11 बहिरीदेव चंद्रकांत स्पोर्ट्स क्लब वशिनी या टीमच्या धावफलकावरती धावसंख्या 2 गडी बाद 15.
देखील आतापर्यंत कंप्लीट झालाय. 15 धावा आल्या. असं वाटलं होतं की ज्या प्रकारे महत्त्वाचे 2 विकेट प्राप्त केल्यानंतर अब्बू मात्र कमबॅक करेल, परंतु त्यानंतर कुठेतरी थोडासा महागडा ठरला. प्रतीतने लगावलेला चौकार आणि आतापर्यंत 2 चौकार लगावलेत प्रतीतने. ओव्हर नंबर 2 प्रदीप आलेत गोलंदाजीच्या मार्कवर. लक्ष थोडंसं जवळीक आलंय टीम हृदय 11 बैरीदेव चंद्रकांत स्पोर्ट्स क्लब वशिनी या टीमच्या समोर. आज संपूर्ण हॅलो माईक चेक. त्याचबरोबर सन्माननीय अरविंदजी वैती सर इथं उपस्थित आहेत. त्यांचं देखील या स्पर्धेच्या माध्यमातून आपण सहर्ष स्वागत करूया. अरविंद दादा वैती, येस, ओट टू कॉम्बॉक्स. वर 2 अशी स्थिती. स्पेल नंबर 2 प्रदीप आलेत. प्रदीपचा पहिला बॉल लॉफ्ट केलाय. बॉटमॅनचा चांगला वापर, परंतु फिल्डर तैनात होता. एक दर्जेदार झेल पकडला अब्बूच्या माध्यमातून आणि ज्या विकेटसाठी जाया विणलं त्या जायामध्ये फलंदाज अडकला. हा तिसरा धक्का आपल्याला पाहायला मिळतोय. या झेलची पुनरावृत्ती आपल्याला पाहायला मिळाली. ज्या प्रकारे शेवटच्या क्षणापर्यंत नजरेची पकड चेंडूवर होते आणि त्यानंतर एक दर्जेदार झेल पकडल्यानंतर 15 वर 3 अशी स्थिती आपल्याला पाहायला मिळते. नवीन फलंदाज अतिश पाटील मात्र मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. सलामीला आलेला प्रतीत पाटील अजूनही संघर्ष करतोय या मॅचमध्ये, कारण जी जबाबदारी त्याच्या खांद्यावर दिली ॲज अ ओपनर बॅट्समन म्हणून ज्यावेळेस तुमच्या टीमच्या दरम्यान तुम्हाला संधी दिली जाते ना, त्यावेळेस भरपूर अपेक्षा असतात तुमच्या टीमला. ज्यावेळेस तुम्ही तुमच्या गावामध्ये सराव करत असताना सर्वोत्कृष्ट बॅटिंग ज्यावेळेस तुम्ही करता त्यावेळेस ही संधी तुम्हाला दिली जाते आणि आतापर्यंत भरपूर चांगली सुरुवात करून देण्याचा प्रयत्न प्रतीत पाटीलने केलाय. एकंदरीत या मॅचमध्ये नवीन फलंदाज अतिश पाटील आलाय. अतिशय चांगली बॅटिंग करावी लागेल, परंतु प्रदीप ने देखील इम्प्रेस केले. पहिल्या बॉलवर हार मानण्यासाठी जय गजानन कुक्षेता संघ देखील तयार नाही. विकेट करण्याचा प्रयत्न, एक सिंगल या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. मिस फिल्डिंग बॅकअप मिळालं फिल्डर विनयच्या माध्यमातून. एक सिंगल या ठिकाणी येत असताना टीमची धावसंख्या आतापर्यंत 16 रन. पावसाच्या एक एक थेंबाने ज्या प्रकारे मोठं साचलं जातं, झाडावरच्या एक एक फुलाने ज्या प्रकारे मोठा पुष्पहार निर्मित केला जातो, क्रिकेटमध्ये देखील हेच आहे. एक एक रनने तुम्ही धावफलक तर वाढवू शकता, परंतु त्याला गती देण्यासाठी तुम्हाला षटकार आणि चौकार मात्र मारावे लागतात. 16 वर 3 अशी स्थिती आपल्याला पाहायला मिळते. प्रदीप गोलंदाजीच्या मार्कवर. बॅटच्या स्लाइडचा वेध, परंतु बॅकअप चांगलं मिळालं. बॅकअप आणि फक्त बॅकअप सध्याच्या घडीला आपल्याला पाहायला मिळते. जसा जसा डॉट बॉल येतोय तसा तसा कॉन्फिडन्स वाढत असताना जय गजानन कुक्षेत या टीमचा आपल्याला पाहायला मिळतोय. अजूनही शेवटचे 3 बॉल शिल्लक आहेत या ओव्हरमधले. लॉफ्ट केलाय, टायमिंग भरपूर चांगला आहे. डीप मिड विकेटचा फिल्डर विनय आलाय. बॉल खाली, बॉल जज करेल. फक्त आणि फक्त एकच सिंगल. काय थ्रो पाहायला मिळाला, अप्रतिम. जसा थ्रो त्याने फेकला त्यानंतर मायबाप प्रेक्षकांनी देखील त्याच्या कर्तृत्वाला खऱ्या अर्थाने प्रतिसाद दिला आणि टाळ्यांचा गजर देखील आपल्याला पाहायला मिळाला. ज्यावेळेस तुम्ही सर्वोत्कृष्ट कामगिरी तुम्ही करताना त्यावेळेस कौतुकाची थाप ही नेहमीच तुमच्या पाठीवर मिळत असताना तसाच प्रयत्न मायबाप प्रेक्षकांनी केला फिल्डर विनयसाठी. 17 धावा आतापर्यंत झाल्यात. स्ट्रायकिंग एंडला अतिश पाटील आपल्याला पाहायला मिळतोय. स्विच हिट करण्याचा प्रयत्न क्रिकेटमध्ये, परंतु या क्षणाला दिशा भरकटली. ज्या ज्या वेळेस तुम्ही वेगवान गोलंदाजी करता त्या त्या वेळेस मात्र तुमची दिशा भरपूर महत्त्वपूर्ण असते आणि ज्यावेळेस तुमची दिशा भरकटली जाते तुमच्या वेगाला अर्थ नसतो. स्विच हिट करण्याचा प्रयत्न असफल राहिलाय. हा स्ट्रोक येत असताना तुम्हाला तुमचं नियंत्रण देखील भरपूर महत्त्वपूर्ण असं ॲक्शन रिप्लेमध्ये तुम्ही पाहू शकता. बॅट्समन पूर्णपणे रेडी होता. 18 रन आतापर्यंत होत आहेत. पुन्हा एकदा आपल्या अनोख्या शैलीमध्ये स्ट्रोक केलाय. बेमिसाल टायमिंग. चेंडू जाईल लॉंग स्टॉपला. नॉन स्टॉप रन मिळत आहेत 4. पाहू शकता लेग बाईटच्या स्वरूपामध्ये 4 धावा आल्यात, तर बॅटच्या साह्याने आल्यात. चौकाराच्या साह्याने आतापर्यंत 22 धावा.
शेवटचा अंतिम बॉल या ओव्हरमधला आपल्याला पाहायला मिळेल. आतापर्यंत 7 धावा खर्च केल्यात प्रदीपने. एक महत्त्वाचा विकेट देखील त्याने प्राप्त केलाय. गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होत आहेत. स्विच हिट केलाय, परंतु या क्षणाला पुन्हा एकदा फिल्डर त्या ठिकाणी तैनात आहे. हा प्रयत्न देखील फसलाय. निर्धाव स्वरूपाचा चेंडू आलाय आणि 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर सेकंड इनिंगमध्ये बॅटिंग करत असताना हृदय 11 बहिरीनाथ चंद्रकांत स्पोर्ट्स क्लब वशिनी या टीमच्या धावफलकावरती धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते ती म्हणजे 22 रन. स्क्रीन आपण पाहतोय अजूनही 18 बॉलमध्ये करायच्यात त्या म्हणजे 12 धावा. 18 बॉलमध्ये 12 धावा कंप्लीट करायच्यात वशिने टीमला, परंतु 18 बॉलमध्ये 12 धावा रोखाव्या लागतील जय गजानन कुक्षेत या टीमला. ड्रोनच्या साह्याने ज्या प्रकारे चित्रीकरण आपण पाहिलं या क्रीडांगणाचं, नेहमी असं म्हटलं जातं ना की लखलखते तारे पाहण्यासाठी अंधारामध्ये जावं लागतं आणि लोकनेते चषकाचा थरार पाहण्यासाठी श्री गणेश रामलीला क्रीडांगणामध्ये यावं लागतं. ऑन स्क्रीन आपण पाहतोय उद्घाटन सोया प्रसंगी ज्यांची उपस्थिती आपण पाहिली, नवी मुंबईचे शिल्पकार, महाराष्ट्र राज्याचे वनमंत्री, लोकनेते आदरणीय गणेशजी नाईक साहेब यांच्या उपस्थितीमध्ये मोठ्या उत्साहाच्या वातावरणामध्ये या स्पर्धेचा उद्घाटन सोहळा आपण पाहिला. विनय आलाय. विनयचा पहिला बॉल, काय क्लासिकल स्ट्रोक पाहायला मिळालाय. रोहित शर्माची आठवण करून देणारा स्ट्रोक खेळला बॅट्समन प्रदीपने. एक सिंगल या ठिकाणी कंप्लीट केली जाते आणि आता मात्र 23 रन आपल्याला पाहायला मिळतात. 17 बॉलमध्ये आता मात्र करायच्यात त्या म्हणजे 11 धावा. विनय शर्मा आलाय. कमी वयामध्ये यशाची भरपूर चांगली शिखरे या खेळाडूने देखील गाठली. स्विच हिट करण्याचा प्रयत्न, आतापर्यंतचा तिसरा प्रयत्न अतिशचा जो अयशस्वी झालाय. जसा जसा डॉट बॉल येईल ना तसा तसा या मॅचमध्ये पकड निर्माण करण्याचा प्रयत्न जय गजानन कुक्षिता संघ मात्र करताना आपल्याला पाहायला मिळतील. मैदानाच्या चौफेरीन मायबाप प्रेक्षकांची अफलातून गर्दी. आज हे दर्दी मायबाप प्रेक्षक आहेत म्हणून ही अफलातून गर्दी आपल्याला पाहायला मिळते. आज याच खेळाने तुम्हा सर्वांना एकत्रित केलंय. धीम्या गतीचा हा बॉल लॉफ्ट केलाय. चेंडू चाललाय समोरच्या दिशेने. एक सिंगल फक्त कंप्लीट केली. चांगली फील्डिंग होत असताना आपल्याला पाहायला मिळाली अबूच्या माध्यमातून. 24 रन आतापर्यंत झाल्यात. अजूनही 10 रनची आवश्यकता आहे. 15 बॉलमध्ये करायच्यात त्या म्हणजे 10 धावा. काय मॅच पाहायला मिळते. रोमांचकपणा या मॅचमध्ये पाहायला मिळेल की काय शेवटच्या क्षणाला, अशी उत्कंठा मायबाप प्रेक्षकांना लागली. खुलर पद्धतीचा हा बॉल, कव्हरच्या दिशेने फिल्डर आहे. काय गोलंदाजी पाहायला मिळते. अनुप पाटील यांची भरपूर चांगली फिल्डिंग आपल्याला पाहायला मिळाली सध्याच्या घडीला. अशक्य या जीवनामध्ये काहीच नाही. तुमची इच्छाशक्ती प्रबळ जर असेल, जिद्द चिकाटी तुमच्याकडे असेल तर विजय प्राप्त देखील तुम्ही करू शकता. हाफ ट्रॅकर होता. आडव्या बॅटने स्ट्रोक केलाय. डीप मिड विकेटच्या दिशेने फिल्डर पोहोचेल तोपर्यंत 1 बाउन्स 4 रनसाठी या मॅच मध्ये पुन्हा एकदा शिरकाव करून देत असताना टीम हृदय 11 बैरीदेव चंद्रकांत स्पोर्ट्स क्लब वशिनी या टीमला हा चौकार. अर्थाने वशिनी गाव म्हटल्यानंतर रायगड जिल्ह्यातील उरण तालुक्यातील एक सुप्रसिद्ध गाव, एक विकसित आणि समृद्ध गाव म्हणून देखील या गावाकडे पाहिलं जात. आणि संपूर्ण जगभर जर आपण पाहिल्यानंतर या गावाची ओळख काय तर शिक्षकांचं गाव म्हणून देखील एक गाव मात्र संपूर्ण जगभर प्रसिद्ध आहे. समोरच्या दिशेने टॅप केलाय. टायमिंग प्रॉपर. अंडरम क्रिकेटमध्ये जसं प्रात्यक्षिक पाहायला मिळतात तेच प्रात्यक्षिक प्रतीकच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळालं. एका रनच्या साह्याने आतापर्यंत टीमची धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते. 3 ओव्हरचा खेळ झालाय आणि 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर 3 गडी बाद 29. आता मात्र करायच्यात त्या म्हणजे 12 बॉलमध्ये फक्त आणि फक्त 5 रन.
त्याच दरम्यान आपण उपस्थित मान्यवरांचा इथं सत्कार घेणार आहोत. मी विनंती करतोय रवी मेयर लारा यांना की आपल्या शुभ हस्ते सर्वप्रथम आपण रमेशदादा ठाकूर यांचा सत्कार आणि सन्मान करायचा आहे. नेहरू गावचे समाजसेवक रमेशदादा ठाकूर यांचा सत्कार आणि सन्मान करत असताना या स्पर्धेचे शिलेदार आपण अनुभवतोय. रवी मेहर यांच्या शुभ हस्ते त्यांना सन्मानित करण्यात येत आहे. या बॉलवर देखील मोठा स्ट्रोक घेण्याचा प्रयत्न, मोक्याच्या क्षणी झेल सोडलाय. समीकरण पूर्णपणे आता मात्र बदलून गेलंय. 11 मध्ये करायच्या 4 गोलंदाजीच्या ट्रॅकवर अनुप पाटील आलेत. सध्याच्या घडीला ॲक्शन रिप्लेमध्ये आपण पाहू शकता भरपूर चांगला प्रयत्न केला होता विनोद पाटीलने. शेवटच्या क्षणापर्यंत हार मारणार नाही असा निर्धार घेतलाय जय गजानन कुक्षेत या टीमच्या प्रत्येक खेळाडूने. 11 मध्ये करायच्यात अवघ्या 4 धावा. काय मॅच आपल्याला पाहायला मिळते. फुल टॉस होता, लॉफ्ट केलाय. हा विजयाचा स्ट्रोक आणि हा विजय प्राप्त केलाय. टीम हृदय 11 बहिरीदेव चंद्रकांत स्पोर्ट्स क्लब वशिनी या टीमने हा विजय प्राप्त केलाय. मॅन ऑफ द मॅच आम्ही लगेचच जाहीर करू तुमच्या समोर. आणि या सामन्याचा हिरो ठरलाय स्मित पाटील, ज्याने अवघ्या 4 धावा खर्च करून 3 विकेट प्राप्त केले. या मॅचचा हिरो ठरलाय स्मित पाटील. नेक्स्ट मॅच पहिल्या फेरीतील अंतिम लढत आपल्याला पाहायला मिळेल. कुशल 11 जय गणेश सारसोय आणि त्यांच्या विरुद्धमध्ये के ग्रुप निकेत स्मृती